नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आर के जी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद भरती 2024. तर आज झालेला पेपर आरोग्यसेवक पेपर होता. तर आपण त्या पेपरचं ॲनालिसिस करणार आहोत. तर 11 जून 2024 या प्रकारे पेपर होता. तर याचे प्रश्न कोणते आलेले आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि ज्यांना कुणाला या प्रश्नाची PDF पाहिजे असेल त्यांनी टेलिग्राम जॉईन करा, तिथे तुम्हाला PDF फ्री मिळेल. प्रश्न पहिला, पेरिपेटस हा डॅडॅस यांना जोडणारा दुवा आहे. प्रश्न पहिला, पेरिपेटस हा डॅडॅस यांना जोडणारा दुवा आहे. तर उत्तर आहे ॲनेलिडा आणि आर्थ्रोपोडा. प्रश्न दुसरा, डॅडास हा ॲनेलिडा व संधिपात प्राणी या जोडणारा दुवा आहे. प्रश्न दुसरा, डॅडास हा ॲनेलिडा व संधिपात प्राणी या जोडणारा दुवा आहे. उत्तर आहे पेरोफेटस. प्रश्न तिसरा, बायोगॅस हा ऊर्जेचा चांगला स्रोत का मानला जातो. प्रश्न तिसरा, बायोगॅस हा ऊर्जेचा चांगला स्रोत का मानला जातो. उत्तर आहे धूर न सोडता जळत असल्याने. प्रश्न चौथा, कोणती प्रक्रिया समुद्राच्या लाटेतून ऊर्जा काढण्याचे स्पष्ट करते. कोणती प्रक्रिया समुद्राच्या लाटेतून ऊर्जा काढण्याचे स्पष्ट करते. उत्तर आहे वीज निर्मितीसाठी लहरीच्या गतीज ऊर्जा वापरणे. प्रश्न पाचवा, पवन ऊर्जेला ऊर्जेचा पारंपरिक स्रोत का मानला जातो. पवन ऊर्जेला ऊर्जेचा पारंपरिक स्रोत का मानला जातो. उत्तर आहे कारण ते सहज उपलब्ध आणि दीर्घकाळ वापरला जातो. प्रश्न सहावा, फ्लेमिंग्स उजव्या हाताचा नियम शोधण्यासाठी खालीलपैकी काय वापरले जातात. उत्तर आहे विद्युत गमक बलाची दिशा. प्रश्न सातवा, खालीलपैकी कोणता प्राणी सस्तन प्राणी नाही. प्रश्न सातवा, खालीलपैकी कोणता प्राणी सस्तन प्राणी नाही. उत्तर आहे घारील. प्रश्न आठवा, खालीलपैकी कोणता प्राणी सस्तन प्राणी व या वर्गात मोडत नाही. प्रश्न आठवा, खालीलपैकी कोणता प्राणी सस्तन प्राणी या वर्गात मोडत नाही. उत्तर आहे मगर. प्रश्न नववा, खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी आहे. खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी आहे. उत्तर आहे देवमासा. प्रश्न दहावा, अंतराळात प्रवास करणारा पहिला मानव कोण होता. प्रश्न दहावा, अंतराळात प्रवास करणारा पहिला मानव कोण होता. उत्तर आहे युरी गागारिन. प्रश्न 11, कार्बनची संयुजा किती आहे. कार्बनची संयुजा किती आहे. उत्तर आहे 4. प्रश्न 12, ग्रॅफाइट हे कोणत्या तत्वाचे स्वरूप आहे. प्रश्न 12, ग्रॅफाइट हे कोणत्या तत्वाचे स्वरूप आहे. उत्तर आहे कार्बन. प्रश्न 13, गुरुत्वाकर्षणाचा नियम या दरम्यान गुरुत्वाकर्षण बल देतो. प्रश्न 13, गुरुत्वाकर्षणाचा नियम या दरम्यान गुरुत्वाकर्षण बल देतो. उत्तर आहे वस्तुमान असलेल्या कोणत्याही दोन पदार्थ. प्रश्न 14, विश्ववृत्त ध्रुववर्त जी गुरुत्वीयरण ची किंमत जास्त कोणती होती कारण काय आहे. विश्ववृत्त ध्रुववर्त जी गुरुत्वीयरण ची किंमत जास्त होती कारण काय आहे. उत्तर आहे पृथ्वीची त्रिज्या ध्रुवापासून विश्ववृत्त घडी. प्रश्न 15,
मिथेनचे सूत्र काय आहे? मिथेनचे सूत्र काय आहे? उत्तर आहे CH4. प्रश्न 16. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? प्रश्न 16. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? उत्तर आहे 1935 मध्ये झालेली आहे. प्रश्न 17. स्पायरोगारा हे हिरव्या रंगाचे शेवाळ असून ते डॅडॅस असते. प्रश्न 17. स्पायरोगायरा हे हिरव्या रंगाचे शेवाळ असून ते डॅडॅस असते. उत्तर आहे स्वयंपूर्ण. प्रश्न 18. कोणत्या पदार्थात सेल्युलोज हा मुख्य घटक असतो? कोणत्या पदार्थात सेल्युलोज हा मुख्य घटक असतो? उत्तर आहे लाकूड. प्रश्न 19. पुरुषावरील नसबंदीच्या शस्त्रक्रियेस डॅडॅस म्हणतात. प्रश्न 19. पुरुषावरील नसबंदीच्या शस्त्रक्रियेस डॅडॅस म्हणतात. उत्तर आहे व्हॅरेक्टोमी. प्रश्न 20. हायड्रोक्लोरिक आम्ल असणारे फळ खालीलपैकी कोणता आहे? प्रश्न 20. हायड्रोक्लोरिक आम्ल असणारे फळ खालीलपैकी कोणता आहे? उत्तर आहे लिंबू. प्रश्न 21. BCG लस डॅडॅस या रोगापासून बचाव करते. प्रश्न 21. BCG लस डॅडॅस या रोगापासून बचाव करते. उत्तर आहे क्षयरोग. प्रश्न 22. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? प्रश्न 22. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? उत्तर आहे 2005 रोजी झालेली आहे. प्रश्न 23. एक ग्रॅम कर्बोदकापासून अंदाजे किती कॅलरी ऊर्जा मिळते? प्रश्न 23. 1 ग्रॅम कर्बोदकापासून अंदाजे किती कॅलरीज ऊर्जा मिळते? उत्तर आहे 4 कॅलरी. प्रश्न 24. स्नायूंना पेटके येणे हा विकार कोणत्या मूलद्रव्याच्या कमतरतेमुळे होतो? प्रश्न 24. स्नायूंना पेटके येणे हा विकार कोणत्या मूलद्रव्याच्या कमतरतेमुळे होतो? उत्तर आहे सोडियम. प्रश्न 25. पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे बालक हे दीर्घकालीन कुपोषित आहे असे म्हणता येईल? प्रश्न 25. पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे बालक हे दीर्घकालीन कुपोषित आहे असे म्हणता येईल? उत्तर आहे वयाच्या मानाने कमी उंची असणे. प्रश्न 26. डॅप्सोन सल्फोन ही औषधे खालीलपैकी कोणत्या रोगावर वापरली जातात? प्रश्न 26. डॅप्सोन सल्फोन ही औषधे खालीलपैकी कोणत्या रोगावर वापरली जातात? उत्तर आहे कुष्ठरोग. प्रश्न 27. नेत्रगोलातील द्रवाचा दाब वाढवल्यामुळे खालीलपैकी कोणता नेत्रविकार होतो? प्रश्न 27. नेत्रगोलातील द्रवाचा दाब वाढल्यामुळे खालीलपैकी कोणता नेत्रविकार होतो? उत्तर आहे काचबिंदू. प्रश्न 28. चिकनगुनिया विषाणूच्या तापाचा शोध 1953 मध्ये डॅडॅस या देशात लागला. प्रश्न 28. चिकनगुनिया विषाणूच्या तापाचा शोध 1953 मध्ये डॅडॅस या देशात लागला. उत्तर आहे टांझानिया. प्रश्न 29. भारतीय राज्यघटनेनुसार आरोग्य हा कोणत्या सूचीतील विषय आहे? प्रश्न 29. भारतीय राज्यघटनेनुसार आरोग्य हा कोणत्या सूचीतील विषय आहे? उत्तर आहे राज्यसूची. प्रश्न 30. मानवी शरीरातील श्वेतापेशीची प्रमुख कार्य कोणते? प्रश्न 30. मानवी शरीरातील श्वेतापेशीचे प्रमुख कार्य कोणते? उत्तर आहे शरीर रक्षण. प्रश्न 31. मायग्रेन या आजारावर उपयुक्त जीवनसत्व कोणते?
प्रश्न 31. मायग्रेन या आजारावर उपयुक्त जीवनसत्व कोणते? उत्तर आहे सायनोको बॅल्मिन B12. प्रश्न 32. डॅडॅसी ग्रंथी मास्टर ग्रंथी म्हणून प्रश्न 32. डॅडॅसी ग्रंथी मास्टर ग्रंथी म्हणून उत्तर आहे पिट्यूटरी. प्रश्न 33. ATP चे पूर्णता काय होते? प्रश्न 33. ATP पूर्णता काय होते किंवा पूर्ण स्वरूप काय होते? उत्तर आहे एडेनोसिन ट्रायफॉस्फेट. एडेनोसिन ट्रायफॉस्फेट. प्रश्न 34. जर पृथ्वीची त्रिज्या आणि वस्तुमान दोन्ही अर्ध झाले तर जीचे मूल्य किती असते? उत्तर आहे येथे सावधगिरी बाळगा. जीचा वापर सार्वत्रिक गुरुत्वाकर्षण स्थिरासाठी केला जातो, तर जीचा वापर गुरुत्वाकर्षणामुळे जसे की पृथ्वीच्या पृष्ठभागावरील स्थानिक प्रयोगासाठी केला जातो. प्रश्न 35. जीचे मूल्य काय आहे? जीचे मूल्य काय आहे? उत्तर आहे अव्यवस्था शरीराचे स्वकर्षण स्वतंत्रपणे घसरून सर्व गुणांनी अनुभव घेतलेल्या प्रयोगाला स्वागतकर्षण प्रवेग म्हणतात आणि SIMS2 वापरून मोजमापन केले जाते. जीचे मूल्य मोठ्या शरीराच्या वस्तुमानावर आणि त्यांच्या त्रिज्यावर इच्छा असते आणि जीचे मूल्य एका शरीरापासून मोठ्या प्रमाणात बदलते. प्रश्न 36. कार्बनच्या शेवटच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन असतात? कार्बनच्या शेवटच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन्स असतात? उत्तर आहे कार्बनच्या अणूच्या बाह्यतम संयुजा कवचामध्ये 4 इलेक्ट्रॉन असतात. कार्बन हा आवर्त सारणीतील 6वे मूलद्रव्य आहे, म्हणजे त्यात 6 इलेक्ट्रॉन आहेत. शेवटच्या कवचामधील इलेक्ट्रॉन्सना संयुजा इलेक्ट्रॉन म्हणतात आणि या इलेक्ट्रॉन्सची संख्या संयुगाची संयुजा ठरवते. यांचा अर्थ कार्बनची संयुजा 4 आहे. प्रश्न 37. मुकुलन म्हणजे काय? प्रश्न 37. मुकुलन म्हणजे काय? तर उत्तर आहे कोणत्याही जीव शरीराच्या बाहेरील विज्ञान अभ्यासात समश्रुति विभाजन से एक बात एक बनता है, जिससे मुकुलन कड़ी कहते हैं. मुकुलन निर्माण करून अलैंगिक जनन किंवा मुकुलन कहलाती है. मुकुलन विकसित होकर एक पूर्ण जीवन बनता है. उदाहरणार्थ आस्टर, हायड्रा आदीमध्ये. प्रश्न 38. इथेन अल्कोहोलचा फॉर्म्युला काय आहे? इथेन अल्कोहोलचा फॉर्म्युला काय आहे? उत्तर आहे इथाइल अल्कोहोलचे आण्विक सूत्र CH3CH2OH आहे. हे वर्गाशी संबंधित आहे. अल्कोहोल रासायनिक संयुगाच्या वर्ग श्रेणीपैकी एक हा अल्कोहोलीचा प्राथमिक वर्ग आहे. प्रश्न 39. भरती ओहोटी येण्याचा कारण काय? भरती ओहोटी येण्याचं कारण काय? उत्तर आहे भरती ओहोटी होण्याची कारणे पृथ्वीच्या पाण्यावर परिणाम करणारे पृथ्वीच्या केंद्रत्यागी अपकेंद्री बल शक्ती व चंद्राचे गुरुत्वाकर्षण या 2 शक्तीच्या परिणामामुळे भरती ओहोटी होते. विश्वात 2 खगोलमध्ये गुरुत्वाकर्षण असते. पृथ्वी व चंद्र यांच्यात गुरुत्वाकर्षण शक्ती कार्य करते. प्रश्न 40. रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय? प्रश्न 40. रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय? उत्तर आहे ज्या अभिक्रियेत एक किंवा अनेक पदार्थांमध्ये रासायनिक बंधाचे विभाजन, नवीन रासायनिक बंध तयार होते व त्यांचे रूपांतर पूर्ण होते, नवीन व स्वरूप उत्पादित होते, त्या क्रियेला रासायनिक अभिक्रिया असे म्हटले जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे.
ज्याने कुणी टेलिग्राम जॉईन नाही केले त्याने टेलिग्राम जॉईन करा. तिथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF मिळत राहतील.